द मॅच बनून अति छान वाटते. चला क्रेझी लायन्स गोष्ट उचललेल्या आहेत. या संपूर्ण पठार प्रीमियर लीगचे बाहुबली रणजित सर यांना मिळतो या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि हे आपल्याला ज्यांनी पुरस्कृत केलेला आहे पैलवान विकास भाऊ गाढवे युवा मंच यांच्या वतीने आकर्षक टी शर्ट मात्र दिला जातोय. बाहुबली ऑफ पठार प्रीमियर लीग. काय जबरदस्त खेळ दाखवलेला आहे. जबरदस्त खेळ दाखवत या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच ठरले ते रणजित. व्हॉट अ ब्रिलियंट इनिंग. द बाहुबली रणजित सर प्लेअर ऑफ द मॅच. खूप चांगलं रणजित सर मॅन ऑफ द मॅच बनवलंय त्यांना मागच्या मॅचचं चला पुढचा सामना आहे क्रेझी लायन्स वर्सेस वस्ताद 11 आणि वस्ताद 11 टॉस जिंकून बॅटिंग घेतली. बॉलिंगला आले आहेत राहुल वानखेडे. नॉन स्ट्राईकला आहेत माऊली आणि स्ट्राईकला आहेत उमेश. खूप चांगल्या पद्धतीने क्रेझी लायन्सने क्षेत्ररक्षण सजवून घेतलेले आहे आणि संघमालक स्वतः विकेट किपिंगला उभे आहेत. चार ओव्हरची मॅच आहे ही. राहुलच्या पहिल्याच बॉलवर का होईल. त्याला आवरून घ्यायचंय पंच. बाद होतील का उमेश. पहिलाच चेंडू निर्धाव. आणि इथे भेटतील 0 धाव. आणि असा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पण तिथे क्षेत्ररक्षक उपलब्ध आणि ते 1 धाव मिळेल आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते 1च्या घरामध्ये आणि स्ट्राईकला आले आहेत माऊली. आणि ते
वर मारायचा प्रयत्न आणि मागच्या विकेट किपिंगच्या हातामध्ये आणि ते निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे आणि इथे मिळतील 0 धाव. आणि ते पुढच्या बाजूला मारलेला हा अडवलेला आहे आणि ते काढलेत 2 धाव. इथे काढलेला आहे 2 धाव आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते 3च्या घरामध्ये. ओव्हरचे शेवटचे 2 बॉल. काय होईल 2 बॉल मध्ये आणि असा मागच्याकडे मारायचा प्रयत्न आणि इथे एकच धाव मिळेल. एका धावाने समाधान मानावं लागेल आणि इथे धावसंख्यात वाढ. धावसंख्या जाते 4च्या घरामध्ये. ओव्हरचा शेवटचा बॉल राहुल वानखेडे येत आहेत घेऊन आणि असा माग मारायचा प्रयत्न आणि विकेट किपिंगच्या हातामध्ये आणि ते ओव्हर समाप्त. निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकलाय आणि ते एका ओव्हर नंतर धावसंख्या गेलेली आहे ती 4च्या घरामध्ये. काहीतरी हे करायला गेलं असं रेस्ट करायला गेलं दत्ता पवार सर कृपया माईकशी संपर्क साधावा. कॉमेंटेटर दत्ता पवार सर कृपया माईकशी संपर्क साधावा. एक हाय व्होल्टेज मॅच आहे. आता इथे ओव्हर समाप्त आणि बॉलिंगला कोण आलंय? अनिकेत आलेत बॉलिंगला. खूप चांगली गोलंदाजी फलंदाजी दोन्ही चांगली आहे. आणि ते जोरदार फटका मारायचा आणि तिथे क्षेत्ररक्षण उपलब्ध आणि ते एकच धाव मिळेल. एका धावाने समाधान मानावं लागेल आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते ती 5च्या घरामध्ये. अनिकेतचा पहिल्याच बॉलवर 1 धाव काढली आहे आणि हा जोरदार वाईड टाकलाय. वाईडला मारायचा प्रयत्न पण तिथे नाही मारला आणि विकेट किपरच्या हातात बॉल आणि वाईडचा 1 रन आणि धावसंख्या 6. परत सेम तोच बॉल टाकला अनिकेत यांनी आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू आणि त्यामुळे ते 0 धाव. खूप चांगलं गोलंदाजी करतायत. परत तोच चेंडू आणि पंचांचा निर्णय आउट आहे. पंचांचा निर्णय आउट आहे आणि क्रेझी लायन्स संघ खूप खुश दिसत आहेत की पहिले बाद झालेत. 6 धावांनीच 1 बाद केले उमेश यांना. खूप चांगला अनिकेत. क्रेझी लायन्स खूप खुश दिसते. विकेट किपरने डायरेक्ट स्टंपिंग केले कारण ते क्रीजच्या बाहेर होते आणि
आणि क्रिस्टा बाहेर असल्यामुळे बाद झालेत उमेश. चला आवरून घ्यायचंय. स्पीड अप करा प्लीज. अनिकेत तयार. आणि असा जोरदार फटका मारायचा प्रयत्न, पण मागा विकेट किपरला खूप कमलेश हे न्यू बॅटर आहेत. आणि परत हा जोरात फटका मारायचा प्रयत्न, पण तिथे वाईड टाकलेला आहे. आणि वाईड पण वाईड पद्धतीचा चेंडू टाकलाय. आणि असा हा जोरदार फटका मारलाय आणि तिथं क्षेत्ररक्षण उपलब्ध आणि इथं दुसरी धाव पण पूर्ण. आणि इथं झाले 2 धाव पूर्ण. आणि धाव संख्या जाते 9च्या घरामध्ये आणि 1 बाद. परत कमलेश आले स्ट्राइक वर आणि ह्या ओव्हरचा शेवटचा बॉल अनिकेत घेऊन येत आहेत. जोरात मारायचे प्रयत्न, पण विकेट किपरच्या हातात बॉल आणि इथं ओव्हर समाप्त. 2 खेळ संपलाय. धावसंख्या असेल ती 9 धावा. इशिकाचा आवाज आपण ऐकतायत. खूपच टॅलेंटेड आहे. त्यांच्या पाठीमागे आहे ते जुदो चॅम्पियन हैदराबादचे सुभान. हे आजकाल जर पाहिलं गेलं, भारताला जर महासत्ता करायचं असेल तर तरुणाई फार लोकप्रिय असणं फार गरजेचे आहे. मात्र आजकालची तरुणाई इन्स्टा रील मध्ये गुंतलेली असताना काही असे आहेत की ते मैदानावरती येत आहेत आणि आपलं टॅलेंट दाखवत आहेत. ते फार महत्वाचं आहे. 2 ओव्हर नंतर 9 धावा झाले धावफलकामध्ये. 2 षटकाचा खेळ. नऊ धावा धावसंख्येमध्ये बनवल्या गेल्यात. चांगला खेळ क्रेझी लायन्स संघ कमबॅक करताना आपल्याला बघायला मिळतोय. इकॉनॉमिकल बॉलिंग मात्र केली आहे. तिसरं षटक या ठिकाणी सुरू झालेलं आहे. गोलंदाज जर पाहिलं गेलं सज्ज होताना पाहिलं मिळतं बॉलिंग मध्ये. यावेळेचा बॉल जर पाहायला गेला नक्कीच राईस केला गेलाय. 13 शतक असतील बॉल पर्यंत. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे. हा पॉइंट टेबल जर पाहिलं गेलं ना, आता ही इशिका ही एक सायकल झालेली आहे. सर्वांनी पेनल मारायचे. जो पेनल नाही मारल्यावर काय होतं पेनल नाही मारल्यावर सायकलीचे पडतो आपण खाली. त्याच्यामुळं पेनल मारावं लागतील. तुम्हाला जर पाडायचं नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा एक चांगला फटका या ठिकाणी बघायला मिळतोय. शतशत आहे ऑन साइडला. सिंगल आणि डबलचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. या 2 धावेनं धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. धावसंख्या जर पाहिले गेले 13 धावा धावफलकामध्ये बनवल्या गेल्यात. 13 धाव आणि 1 बाद. तेरा धावा धावसंख्येमध्ये मात्र बघायला मिळत आहेत. फुटटॉस बॉल वरती यावेळेस नक्कीच फुटटॉस फटका होता. ऑनसाइड मध्ये शतक बॉल पण दाखल गेलेत. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला गेलाय.
2 धावेच्या रूपानं धावसंख्या मात्र पुढे जातीये. स्कोर कार्ड मध्ये जर पाहिलं गेलं धावसंख्या जाते ती 15च्या घरामध्ये एक बाद. बघूयात आता काय घडते. 15 धावा, एक गडी बाद आहे. ओहो, काय बॉल टाकलाय, अतिशय वेगवान बॉल, आजच्या दिवसातील सर्वात वेगाने टाकलेला बॉल म्हणावा लागेल हा संदीपचा. संदीप स्वरूप आहे, स्वरूपनं मात्र खूप वेगवान बॉल टाकलेला आहे. स्वरूपला जर आपण बघितलं, स्वरूप एखाद्या जो आता तुम्ही मूवी बघितला असेल, हा भीमर येईल नक्की. भीमर नो बॉल दिला पंचांनी. भीमरचा नो बॉल नक्की बघायला मिळतोय. कमरेच्या वरती बॉल टाकल्यावरती नो बॉल असतो आणि तो नो बॉल या ठिकाणी आपण बघितला. धावसंख्या मात्र पुढे सरकते. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असतोय फ्री हिट. फ्री हिटचा फायदा आता बघूयात घेताना पाहायला मिळतील का. तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण बघताय. धावसंख्येमध्ये 17 धावा. वारं घोंगावते. पाहिजे या बॉलला. स्वरूपच्या बॉलचा क्रमाच्या घेईल का फलंदाज. सज्ज आहे स्वरूप बॉलिंग मार्क वरती. फ्री ची संधी आहे वाजता दिल्या म्हणला. मोठा फटका. फ्रीजचा फायदा. नो मॅच लाईन मध्ये चेंडू नक्कीच तिथे बघायला मिळालाय. धावसंख्या मात्र पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. एकोणी धावा धावपलकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरा षटक सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असे बॉलिंग मध्ये. पुन्हा एकदा पुलचा प्रयत्न केला जाईल. चांगला कमबॅक केला गेलाय. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय आणि इथं आउट झालेले आहेत कमलेश. खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकून स्टंप आउट केले त्यांना, रन आउट केले त्यांना. नक्कीच रन आउट केलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 20 धावा धावपलकामध्ये 2 बाद आहेत. पठार प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये आपण बघतायत अनेक मान्यवरांचं सहकार्य लाभतं खरं या स्पर्धेला. बॉलिंगला आलेले आहेत मनोज. 20 धावा झाले धावपलकामध्ये. 3 होता खेळ संपला गेलाय. चौथ्या ओव्हरला आता सुरुवात केली जाते. गोलंदाजीसाठी जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. 3 होता खेळ संपलेला आहे आणि 20 धावा धावपलकामध्ये ज्या मात्र पाहावयास मिळत आहेत. मनोज टाकतायत बॉलिंग. मनोजचा पहिलाच बॉल. इन स्विंग पद्धतीचा चेंडू मात्र बघायला मिळतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकलाय मनोज यांनी आणि तो इथे 0 रन. धावसंख्या गेलेली आहे ती 20च्या घरामध्ये आणि 2 बाद आणि स्ट्राईकला आहेत माऊली. नक्कीच एकंदरीत सर्व गोलंदाजांनी चांगली बॉलिंग केलेली आहे. मनोजचं देखील कौतुक करावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये धावा बनवायचा प्रयत्न वाजता 11चा राहिलेला आहे आणि मी म्हणेल या स्पर्धेत सर्वात लो टोटल कडे वाटचाल आता वाजता 11ची पाहायला मिळतीये. बावीस रन्स. पुन्हा एकदा चांगला चेंडू यावेळेस बघायला नक्की मिळतोय. क्षेत्रशक तिथे आहे. रनआउटची संधी आणि यावेळेस संधीचं सोनं केलंय फलंदाज बाद. वस्ताद 11 संघाचा डाव मोडलेला आहे.
22 मात्र मागच्या वर्षीचा चॅम्पियन क्रेझी 11 का आहे, क्रेझी लायन्स का आहे हे त्यांनी दाखवले। सीझन 2 सारखी कामगिरी त्यांनी या सामन्यात पेश केलेली आहे। पुन्हा एकदा गोलंदाज तयार। हो यावेळेस हवाई सफर नक्कीच केली आहे। बॉल भिरकावून दिला गेला होता तिथे, पण नक्कीच बघताय धावसंख्या आता पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। 24 धावा धावफलकामध्ये बनवले गेल्यात। 3 बाद 24 धावा धावसंख्येमध्ये मात्र पाहायला मिळत आहेत। बाजूने आपण बघताय नक्कीच बॅटिंग साठी आहे ते अमोल। चांगला फटका पाठीमागे जात एक सुंदरचा फटका खेळला गेलाय। एक धावा आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि पाहता पाहता तिथं पाहिलं गेलं 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाव्याच्या रूपाने धावसंख्या मात्र पुढे जातीये। धावफलक झाले 26 धावा, चांगलं रोखलेलं आहे। सर्वात लो स्कोर आतापर्यंत या PPL च्या इतिहासामधला या 3ऱ्या सीझनचा केलाय तो वस्ताद 11 संघाने। वाईट बॉल खूपच लांब टाकलाय चेंडू, नेस्टनच्या बाहेर वाईट बॉल आणि फलंदाज रनआउटचा देखील शिकार ठरला गेलाय। 4था धक्का जो मात्र एकाने पाहायला मिळतोय। खूप चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी चालली, पण वसादिलांना खूप मोठा झटका भेटतोय। 4थी विकेट पडलेली आहे तर लखनची। खूप चांगलं स्टंप आउट करतायत, रन आउट करतायत आणि न्यू बॅटरचा नेम आहे राजत। आणि असा जोरदार मारून दिलाय आणि हा कॅच इथे सोडलेला आहे। मासा जेल मध्ये अडकणार होता पण तिथे जेल पकडणार होते, सुटला। 4 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय। 4 ओव्हरचा खेळ संपला, धावसंख्या झाली 29 धावा आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे। 29 धावा झाल्या धावफलकामध्ये, 30 धावांची गरज आहे विजयासाठी। 30 रन्स पाहिजेत विजयासाठी। आता पाहिजे काय घडणार आहेत। वस्ताद 11ला क्रेझी लायन्सनी जास्त रन करून दिले नाहीयेत आणि विकेट काढता काढता ओव्हर संपली आहे आणि इथे क्रेझी लायन्सला 30 धावांची गरज आहे 24 चेंडूमध्ये। आता बघू क्रेझी लायन्स काय चमत्कार करते। हॅलो हॅलो यापुढील होणारा सामना किंग्ज 11 वर्सेस MAF। दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस कवर्स मध्ये लगेच यायचे। टॉस पाडून घेतोय आपण। 30 धाब्याचं टार्गेट दिलेलं आहे। क्रेझी लायन्सची बॅटिंग आहे। क्रेझी लायन्स संघाने पटकन आपले फलंदाज पाठवायचे आणि वस्तादिलांनी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे। वेळ नाहीये, 9
विशाल खरा सर आणि दुसऱ्या बाजूला आहे ते युवराज शिंदे सर उर्फ रॉबी. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहे ते कॅमेरामॅन भूषण. स्पोर्ट ऑन चे युट्यूब टेलिकास्ट करता येते कॅमेरामॅनच्या माध्यमातून. कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी आपण पाहता येत एक सुंदर असा आवाज. आणि जावेद मैदानाच्या दिशेने सुरुवात होती या सामन्याला. ऍक्शन होती या ठिकाणी सुरू. गोलंदाज देखील सज्ज होताना पाहिलं त्या बॉलिंग ट्रॅकला. काय कामगिरी केली जाते. पहिलं षटक राऊंड विकेट. पहिलाच बॉल अक्षरच्या हेल्मेटला लागलाय. चांगला बाउन्सर टाकलाय. एकदम तिखट मारा पेस कमिंग सारखा जो केलाय गोलंदाजाने. नक्की बघतोय आपण इथे गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होताना पाहिलं त्या बॉलिंग साठी जर पाहिलं गेलं. यावेळेचा बॉल चांगला गॅप मध्ये वारं खूप आलेलं आहे. वाऱ्याच्या साहाय्याने बॉल गेलाय. कॅप गेली आहे सीमारेषेच्या दिशेने. पहा एवढ्या वेगानं या ठिकाणी वारं बघायला मिळते. पहिलं षटक या ठिकाणी या एक धाव फलकामध्ये बघायला मिळतीये. स्ट्राईकला आहे ते रवी. नॉन स्ट्राईक एंडला आहे ते राहुल. बॉलिंग मध्ये आहे ते शैलेश. गोलंदाज तयार बॉलिंग मध्ये. पुन्हा एकदा ऑफ कटर. कधी लेग कटर टाकतायत कधी ऑफ कटर टाकतायत. आता लेग कटर होता बॉल. त्यानंतर धावसंख्या जर पाहिली गेली आता पहिलं षटक दोन्ही संघाची सुरुवात जर पाहिली शांत आहे. लो स्कोर सामना आहे. त्यामुळे लो स्कोर मध्ये देखील सामना बघण्याची मजा तेवढीच असते. तीच मजा या मॅच मध्ये. 3 बॉलला 2 धावा झाल्या क्रेझी लायन्स या संघाच्या. 2 गुण अतिशय महत्वाचे आहेत कारण की या मॅच नंतर पॉइंट टेबल मध्ये अनेक उलटफेल होणार आहेत. पुन्हा एकदा यावेळेस देखील अतिशय सुंदर चेंडू. पहिला षटक या ठिकाणी या सुरू आहे. धावसंख्या आपण जर पाहिली गेली 2 धावा. यानंतर होणारी मॅच असणार ती मांढर देवी ॲथलेटिक फाउंडेशन. गोलंदाज जर पाहिलं सज्ज होते बॉलिंग मध्ये. मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केलाय. हो यावेळेस चेंडू पोहोचेल. बॉल चाललेला आहे तिथे. कबच्या दिशेने बॉल मात्र खेळून काढला गेलाय. शतषक मात्र तिथे होते बॉल पर्यंत. एक अतिशय सुंदर शतषक मात्र करताना पाहायला मिळाले. धावसंख्या जर पाहिली गेली 4 धावा धावफलकामध्ये लागवल्या गेल्यात. पुन्हा एकदा बाउन्सर बॉल. आपटलेला बॉल होता. पहिला षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 4 धावा. 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि फक्त 4 रन झालेले आहेत. क्रेझी लायन्स संघ आता एवढी चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे आणि फलंदाजीमध्ये पहिल्या षटकामध्ये ते दाखल झाले गेले. मात्र त्यांना फक्त तिथे 4 धावा करता आलेल्या आहेत. बघेर क्रिकेटचा खेळ आहे. कधी हिरो तर कधी झिरो. क्रेझी लायन्सने खूप चांगली गोलंदाजी केली आणि विकेटवर विकेट काढून ओव्हर संपवल्या आहेत आणि कमी वस्ता दिल्यांकडून कमी टार्गेट घेऊन 30 टार्गेट घेऊन आता पुढील बॉल काय होईल. बाद होतील, षटकार मारतील की चौकार मारतील. स्ट्राईक समोर आहेत रवी सनस. आवरून घ्यायचंय. आणि असा वर फडफडीत बॉल हे केलेला आहे आणि जोरात फटका मारायचा प्रयत्न चौका नाही गेला आणि ते एकच धाव काढली आल्या 2 काढलेल्या आहेत आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते 6च्या घरामध्ये.
6 धावा झाल्या धावफलकामध्ये. पहिल्या षटक या ठिकाणी संपलं त्यावेळेस 4 होत्या, आता 6 धावा झालेल्या आहेत. 24 धावांची गरज आहे आता विजयासाठी. 24 धावांची गरज विजयासाठी आता असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मध्ये ऑन द विकेटनं. यावेळेचा बॉल नक्कीच दिशा मिळाली नाही, फायनलला खेळायचा होता मात्र बॅटबंद आला नाहीये. एकच सिंगल आली, एका सिंगलला समाधान मानावं लागेल. आणि धावफलक जर बघितलं गेलं 7 धावा धावफलकामध्ये बनवल्या गेल्यात. क्रिकेटचं लॉजिक बघितलं गेलं वस्ताद 11 संघ देखील चांगल्या भूमिकेत आहे. आता यावेळेस स्विंग केलंय बॉल, एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एकेरी तिहेरी धावेनं धावसंख्या मात्र पुढे नेण्याचं कार्य क्रेझी लायन संघाच्या माध्यमातून नक्कीच केलं जाते. आणि धावफलक जर पाहिलं गेलं स्कोर पुढे जातोय. 9 धावा धावफलकामध्ये. षटक क्रमांक दुसरं अथर्व मात्र बॉलिंग मध्ये आहेत. अथर्व क्रेझी लायन्सला चौकार का छटकार मारून देतच नाहीये. पाहूयात. ओ यावेळेस देखील बॉल हवेत खेळलेला आहे. वर मारलाय बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता तिथे आले त्या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. स्कोर मात्र पाहायला मिळेल आपल्याला 11 धावा. राहुल 7 रन्स वरती, रवी खेळतायत 3 वरती, बॉलिंग टाकतायत ते अथर्व. वस्ताद 11 संघासाठी दुसऱ्या ओव्हरचा मारा. मारा भरपूर संघर्ष केलाय. असं नाही की धावा सहज आल्यात. या धावा बनवत असताना कधी बॉल डोक्याला लागलाय, कधी बॉल छातीला लागलाय, कधी बॉल मांडीला लागलाय. भरपूर संघर्ष झालेला आहे आणि संघर्ष जितना बडा जीत उतनी शानदार होतीये. 12 धावा धावफलकामध्ये. षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी मार्कर अथर्व आपण नक्की बघताय तिथे. पुढचा प्रयत्न केला यावेळेस सत्रशक्तीला आपण पाहतोय बॉल पर्यंत जरूर आले गेले. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि बघता बघता तिथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेची नोंद केली. षटकाची होती समाप्ती. 2 षटकाचा खेळ इथे संपलाय आणि या 2 षटकाच्या नंतर धावसंख्या जर पाहिली गेली 14 धावा धावफलकामध्ये बनवल्या गेल्यात. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा. काय घडणार, काय होणार, कोणता संघ बाजी मारतोय? वस्ताद 11 बाजी मारेल का क्रेझी लायन्स बाजी मारेल ते मात्र आपल्याला बघायचंय. 12 चेंडू चा खेळ बाकी आहे. 16 धावांची गरज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत आहे त्या इशिका. त्यांनी या स्पर्धेमध्ये भरपूर मार्केट जाम केलेलं आहे. ते गेम चेंजर ठरलेत आणि त्यांनाही अनेक बक्षीस आलेले आहेत. बघायचं आता काय घडतंय. 12 चेंडूचा खेळ बाकी. 16 धावांची गरज आहे. पठार प्रीमियर लीगचा खेळ रंगलाय. तो आता अंतिम टप्प्यावरती येतोय. दीपक वाघमारे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. दीपक वाघमारे सर विनंती आपण यायचे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. चांगला खेळ आहे. पॉइंटला सरळ बाद झालाय फलंदाज. अपेक्षा भंग. पहिला झटका मात्र या ठिकाणी बसलेला आहे.
बघायचं आता 11 बॉल 15 धावांची गरज. प्रत्येक सामना हा सुरक्षित झालेला आहे. चांगला खेळ आपण इथं नक्की बघतायत. आमच्या सोबत आहेत राजगुरू सरांचे ढाकले धनी भावी क्रिकेटर लेफ्टी बॅटर लेफ्टी युवराज सिंग. 15 धावा 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. काय वाटते वीर वीर काय वाटते हा सामना कोणता रंग जिंकेल? ब्ल्यू रंग का गुलाबी रंग? निळा का गुलाबी? निळा. बघू शकता त्यांनी इशारा केलाय हा वस्ताद 11 कडे कोल. 9 चेंडू 13 धावांची गरज. काय होणार काय घडणार आहे या सामन्यात? 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 बॉल मध्ये 13 धावांची गरज. काय घडणंय पाहूयात. कोणता संघ इथे जिंकतोय? वस्ताद 11 संघ हा कॅट ड्रॉप झालाय. क्रेझी लायन संघापासून हा सामना थोडासा दूर जात असताना सामना आता आलाय. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. पाठीमागचाही सामना असाच झाला. 1 बॉल मध्ये 4 धावा लागत असताना जितून बॉल सुंदर टाकला. मात्र आता सामना आता आलेला आहे. 8 बॉलचा खेळ बाकी 12 धावांची गरज आहे विजयासाठी. नक्कीच पिन ड्रॉप सायलन्स. हृदय फक्त आपल्याला चित्रामध्ये लाल दिसतं. हृदय असं असतं प्रत्यक्षात तुम्ही हृदय जर बघितलं गेलं त्या हृदयाला अनेक प्रकारचे रेषा असतात. बघूयात आता क्षेत्र कोणतेही असू द्या. 4 बॉल झालेत 2 बॉल बाकी. क्षेत्र कोणतेही असू द्या आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही. 8 बॉल 12 रनची गरज आता आहे. वस्ताद 11 वर्सेस क्रेझी लायन्स. मला इथे असं वाटतंय की इथे फक्त 2 षटकारांची गरज आहे आणि 8 बॉल राहिलेत आणि जर एक एक रन काढून स्कोअर संपायला गेले तर बॉल कमी आहेत. म्हणून मला असं वाटतंय की इथं क्रेझी लायन्सने 2 षटकार मारावे. 8 बॉल तुमचा संघ आहे. तुम्हाला आता कॉमेंट्री करायला मिळणार नाही. दोन्ही संघ सारखे. हा बॉल मात्र चांगला तोडला दिलाय मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 7 चेंडू आणि 10 धावा. 7 बॉलचा खेळ बाकी असेल. 10 धावांची गरज. काय घडणार आहे? 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. काय घडणार? काय होतंय मैदानामध्ये आता? पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू मात्र हाताळला गेलाय. षटकाची होतीये समाप्ती. 6 गेंदे 10 रन चाहिए. अखेरचे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. चोचीचा सामना आहे. शेवटचा षटक अतिशय निर्णायक. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. क्रेझी लायन्स संघ धावसंख्या असते ती 20 धावा एका गड्याच्या मोपडल्यामध्ये.
6 चेंडू आणि 10 धावांची गरज. पहिला बॉल सरळ हाताने ड्राईव्ह केला लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे आणि हा टांगा झाला पलटी. टांगा पलटी, घोडे फरार. बॉल सीमा पार चौकार. कारण की 4 चेंडू 6 धावा. 6 बॉल 10 लागत होते, 4 बॉल 6 लागतायत. 5 चेंडू मध्ये 6 होते, 6 धाव होते, 4-6 आलेले आहेत. राज 5 बॉल मध्ये 7 मध्ये खेळतोय. 24 धावा धावपलकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर पहा अखेरचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 6 धावांची गरज विजयासाठी नक्कीच आहे. बघूयात काय घडतंय आता या सामन्यात. एक एक बॉल महत्वाचा आहे, एक एक चेंडू महत्वाचा आहे. 4 चेंडू 6 धावांची गरज. हा होते सामना. बिग मॅच. हो द विकेट. अजून एकदा शॉर्ट ऑफ प्लेइंग बॉल होता. क्षेत्ररक्षकानं कॅच सोडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय तिथे. 2 धावा, 3 चेंडू, 4 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे पहा. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. सुंदर अशी मॅच आहे. 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज बॉलिंग मध्ये होते विकेट ना. चांगला बॉल, चांगला फटका इथे खेळला गेलाय. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मी बघता बघता तिथे 2 धावा पूर्ण केले गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. 28 धावा धावपलकामध्ये. 1 बाद. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. सुपर मॅच. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे विजयासाठी. काय घडणार. चांगला फटका आणि याबरोबर क्रेझी लायन्स विन द मॅच. क्रेझी लायन्स सामना इथे जिंकलेला आहे. अभिनंदन.